सगळ्यांनी पाहिलं बीपीटी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. हा प्रमेय महत्वाचा होता. मी तुम्हाला सांगितलं होतं की तो प्रमेय तुम्ही पुन्हा पुन्हा लिहून ते परफेक्ट करून ठेवा. आणि त्याच्यानंतर आपण कोनदुभाजकाचा एक गुणधर्म बघितला, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. ते देखील महत्वाचं होतं. आणि त्याच्यानंतर तिसरा गुणधर्म बघितला होता आपण, 3 पॅरलल लाईन्स प्रॉपर्टी, 3 समांतर रेषेचा गुणधर्म. तो देखील तुम्हाला महत्वाचा होता. ते तिन्ही तुम्ही परफेक्ट असेल तर 1.2 तुम्हाला सोपं जाईल. आता ह्या आकृतीकडे जर बघितलं, इथं पहा, हा मला वाटतं हे तुम्ही आकृती कशामध्ये बघितले, बीपीटी मध्ये बघितले, कोनदुभाजकामध्ये बघितले, त्या 3 समांतर रेषेमध्ये बघितले. तर कोनदुभाजकाचा गुणधर्म इथं वापरता येईल. हे पहा, कोनदुभाजक, हे देखील कोनदुभाजक, हे देखील कोनदुभाजक. अशा स्वरूपात तुम्हाला आकृतीवरूनच तुम्हाला कुठली प्रॉपर्टी वापरायची हे समजायला पाहिजे. चला 1.2 त्यातला प्रश्न पहिला काय विचारला मी वाचतोय. गिव्हन द बिलो सम ट्रायंगल्स अँड लेंथ ऑफ द सेगमेंट्स. आपल्या खाली काही डायग्राम दिलेत आणि त्या डायग्राम मध्ये काय केलेत, तर त्या त्रिकोणाच्या बाजू दिलेल्या आहेत. पुढे आयडेंटिफाय इन विच फिगर्स रे पीएम इज द अँगल बायसेक्टर QPR. आता प्रत्येक त्रिकोणाचं नाव आहे PQRच आहे. तुम्हाला काय सांगितलंय, तर पीएम हा पीएम इज अ अँगल बायसेक्टर, इज बायसेक्टर. पीएम हा बायसेक्टर आहे, पीएम हा कोनदुभाजक आहे हे सिद्ध करायचं आहे. म्हणजे पीएम हा या कोनाचा, कुठला कोन आहे, QPR ह्याचा कोनदुभाजक. पीएम हा QPR चा कोनदुभाजक, हा पीएम QPR चा कोनदुभाजक आहे हे आम्हाला सिद्ध करायचं आहे. सिद्ध कसं करायचं, पहिलं गणित मी समजावून सांगतोय, दुसरं गणित आपण बघूया. ह्या त्रिकोणाचं नाव काय, इन ट्रायंगल PQR. त्रिकोण PQR मध्ये डायरेक्ट आपण कोनदुभाजकाचं सूत्र वापरू शकत नाही. का, तर आपल्या इथे दिलं नाहीये, 2 कोन सेम आहेत हे दिलं नाही. आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की हा कोनदुभाजक आहे, पीएम हा QPR चा कोनदुभाजक आहे हे आपल्याला सिद्ध करायचंय. मग असं ज्यावेळेस सिद्ध करा असं विचारलं होतं, त्यावेळेस हे सिद्ध कसं करायचं पहा. मी काय करतोय, PQ आणि ही बाजू QP छेद PR ह्याची किंमत ठेवतोय. QP ची किंमत आहे 7, PR ची किंमत आहे 3. समीकरण नंबर पहिले. तसंच QP छेद PR, तसंच QM छेद MR, QM छेद MR किती आहे पहा, 3.5 छेद 1.5. इथं खाली आणि वर एक घर पॉइंट आहे, पॉइंट नंतर एक घर आहे, पॉइंट नंतर एक घर आहे. मग 10 न खालीवर गुणल्यास पॉइंट निघून जाईल. ज्यावेळेस पॉइंट असतं त्यावेळेस काय करतो आपण, खाली आणि वर पॉइंट नंतर किती घर आहेत मोजतो, किती घर आहेत, एक घर आहे, एक घर आहे, म्हणून खाली आणि वर 10 न गुणतोय. मग काय होईल पहा, 10 न गुणल्यानंतर पॉइंट निघून जाईल. आता खाली आणि वर कशाने भाग जाईल पहा, 35 आणि 15 आहे, 5 ने भाग जाईल, 5 3 15, 5 7 35. उत्तर आलं 7/3. मी म्हटल्यास हे उत्तर खाली येतो, 7/3. समीकरण नंबर 2. 1 नंबर आणि 2 नंबर होतो. इक्वेशन 1 and 2 काय सांगता येईल पहा, हे आणि हे सेम आहे, 7/3 आहे, इथं पण 7/3 आहे, म्हणून हे दोघं पण काय आले समान. QP छेद PR बरोबर QM छेद MR. म्हणून काय विचारलं प्रश्नामध्ये, पीएम इज बायसेक्टर, पीएम इज बायसेक्टर ऑफ अँगल QPR. या स्वरूपात पहिल्याचं उत्तर मिळालं मराठीमध्ये. त्रिकोण PQR मध्ये ही QP छेद PR, मी Q पासून सुरुवात केली, QP छेद PR, त्याच्या खाली समीकरण नंबर 1 Q पासूनच QM छेद MR किंमत ठेवलं. त्या पॉइंटला पॉइंट नंतर एक घर आहे, पॉइंट नंतर एक घर आहे, त्या कारणानं एकावर 0, 10 न खालीवर गुणलं, पॉइंट निघून गेले, 5 न भागातला खालीवर 7/3. 1 नंबर आणि 2 नंबर मध्ये 7/3 आहे, 7/3 आहे, म्हणून इकडची बाजू सेम आहे. मग इकडची बाजू कधी सेम असते, QM छेद MR, PQ छेद PR कधी असतं, कोनदुभाजकाच्या प्रमेयामध्ये. म्हणून PM हा कुणाचा, QPR चा कोनदुभाजक आहे, अँगल बायसेक्टर आहे. चला हे जर सोडलं तिथं पण आपण याच पद्धतीने करूया. तुम्ही मला सांगा मी सोडवतोय.
चला ह्या त्रिकोणाचं नाव काय सेम हाच त्रिकोण आहे पी क्यू आर आहे त्रिकोण पी क्यू आर या त्रिकोण पी क्यू आर मध्ये आता क्यू पासून सुरुवात करू याप्रमाणेच हा क्यूपी छेद पी आर क्यूपी छेद पी आर इथं वाटल्यास एक कारण लिहायचं राहिलंय इथं या स्वरूपात कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर म्हणजेच मराठीमध्ये कोन भाजकाचा गुणधर्माचा व्यत्यास इथं वाक्य लिहायचं राहिले ते वाक्य तुम्ही लिहा वाक्य असं असेल कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर क्यूपी छेद पी आर किंमत पहा 10/7 समीकरण नंबर 1 क्यू पासून सुरुवात करा क्यूएम छेद एम आर किंमत ठेवा 8/6 दोघाला कशाने भागतो 2 ने बेत्रिक 6 बेचोक 8 4/3 समीकरण नंबर 2 सेम आले का पहा नाही आलं म्हणून इक्वेशन 1 and 2 समीकरण 1 बदलून QP upon PR is not equal to QM upon MR. म्हणून काय पहा PM is not angle bisector of angle QPR. इथे पण कारण तरी चालतं हा चला पुढे ह्या त्रिकोणाचं नाव देखील सेम आहे त्रिकोण पी क्यू आर इथे देखील क्यू पासून आपण सुरुवात झाली हे क्यू येत आहे क्यू पी आणि पी आर क्यू पासून सुरुवात करा बरं खाली क्यू एम छेद एम आर किंमत क्यू पी किती पहा 9/10 समीकरण नंबर 1 क्यूएम 3.6/4 आता पॉइंट नंतर एक घर आहे तर खाली एक घर नाहीये पॉइंट नंतरचं एक घर काढायचंय म्हणून 10 ने खालीवर गुणतो पॉइंट आपला काढायचा आहे म्हणून मी काय करतोय 10 ने खालीवर गुणतोय का 10 ने गुणतोय पॉइंट नंतर नुसतं एक घर आहे म्हणून 10 ने गुणतोय पॉइंट नंतर समजा 2 घर असायचं ते 100 ने गुणले असते 10 ने गुणतोय त्यावेळी पहा 36 पॉइंट निघून गेला 4/10 काय काय पहा 36/40 या दोघाला कशाने भाग जाईल पहा दोघाला आपण 4 ने भागतोय 4×1 0 4/40 4×9 36 9/10 समीकरण नंबर 2 1 नंबर आणि 2 नंबर कडे बघा सेम आहे हो इक्वेशन 1 and 2 काय पहा QP upon PR बरोबर QM upon MR इथं कॉन्व्हर्स हा शब्द लिहायचा हा कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर कोन दुभाजकाचा गुणधर्माचा व्यत्यास म्हणून खाली काय वाक्य लिहिणार MP is angle bisector of QPR MP is angle bisector of QPR या स्वरूपात प्रश्न पहिला 1.2 मध्ये प्रश्न पहिला जो आहे 1 मार्काचा तुम्हाला विचारतो त्यासाठी हे महत्वाचं आहे या स्वरूपात हे गणित सोडवायचे क्वेश्चन नंबर 2 इन ट्रायंगल PQR PM is equal to 15 PQ is equal to 25 PR is equal to 20 NR is equal to 8 state the line NM parallel to side RQ NM is parallel to RQ हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे पहा माझ्याकडे चर्चा करूया प्रश्नाबद्दल एक त्रिकोण आहे PQR नावाचा त्रिकोण आहे PM कुठे पहा PM मी तर त्याला माप देतो पहा PM 15 आहे हे PM रंगवतोय 15 आहे पुढे अजून काय माप दिले पहा PQ ही पूर्ण मोठी रेषा आहे किती आहे 25 PR किती आहे पहा पूर्ण ही पूर्ण PR आहे PR आहे 20 आणि NR आहे 8 हे रंगवतोय आपल्यास असं NR आहे 8 तर NM पॅरलल RQ हे आपलं पॅरलल आहे हे प्रूव्ह करायचं मग कसं करायचं पहिल्यांदा
ही डायग्राम आपण कुठल्या थेरम मध्ये पाहिलेली आहे? ही डायग्राम आपण बीपीटी मध्ये पाहिली होती. बीपीटी मध्ये कसं प्रूव्ह केलं? बीपीटी मध्ये आपला साइड पॅरलल आहे कधी म्हणतो? ज्यावेळेस पीएन अपॉन एनआर बरोबर पीएम अपॉन एमक्यू असं ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण असं म्हणतो एनएम पॅरलल आरक्यू. मग हे आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. काय प्रूव्ह करावं लागेल? हे पहा, पीएन अपॉन एनआर बरोबर पीएम अपॉन एमक्यू हे जर आपण प्रूव्ह केलं तर आपण असं म्हणू एनएम इज पॅरलल टू आरक्यू. मग ह्याची किंमत आणि ह्याची किंमत आपण काढूया. पण ते काढण्यापूर्वी ही तर पीएन ची किंमत माहित नाही, ते लिहून घेऊया. ते एमक्यू माहित नाही, ते काढू. आता आपण पीआरचा विचार करू. पीआर तयार कसं झालंय? पीएन प्लस एनआर. पीएन प्लस एनआर किंमत ठेवा. पीआर ची किंमत आहे 20, पीएन माहित नाहीये, एनआर आहे 8. हे प्लस झाले मायनस. पीएन गेले पा मायनस करा, 20 मधून 8 गेले 14. तसंच हे जसं केलं तसंच आपण पूर्ण पीक्यू आहे कसं झालं पा पीक्यू पीएम प्लस एमक्यू किंमत ठेवा 25 15 एमक्यू प्लस 15 के आले मायनस करा 10 उरले. आता आपल्याला हे असं प्रूव्ह करायचंय. मग मी या साइडची साइड घेतो, पीएन आपण एनआर घेतोय. पीएन आपण एनआर किंमत ठेवा. पीएन किती आहे 12, एनआर आहे 8. 4 दूनी 8, 4 त्रिक 12, 3/2 समीकरण नंबर पहिले. तसं पीएम छेद एमक्यू किंमत ठेवा. पीएम किती आहे 15, एमक्यू किती आले 10, 5 त्रिक 15, 5 दूनी 10, 3/2 समीकरण नंबर 2. 1 नंबर 2 नंबर सेम आले. याचा अर्थ इक्वेशन 1 and इक्वेशन 2 पीएन अपॉन एनआर इज इक्वल टू पीएम अपॉन एमक्यू. हे काय म्हणून कॉन्व्हर्स बीपीटी. मराठीमध्ये प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. त्यावरून हे आणि हे भागिले हे आले, हे भागिले हे आले. याचाच अर्थ ही लाईन कशी असेल? पॅरलल असेल. एनएम पॅरलल साइड आरक्यू. वाटल्यास लाईन असेल लिहा. तुम्हाला लाईन एनएम म्हटले तर लाईन एनएम लिहा. रेषा एनएम समांतर बाजू आरक्यू. क्वेश्चन नंबर 3 त्यामध्ये आपला प्रश्न असा विचारलाय पहा. इन ट्रायंगल एमएनपी एनक्यू इज बायसेक्टर ऑफ अँगल एन. एनक्यू हा काय आहे? बायसेक्टर आहे. कुणाचा? अँगल एनचा. म्हणजे एनक्यू हा कोन दुभाजक आहे कोन एनचा. पुढे इफ एमएन बरोबर 5, एमएन ची किंमत दिली आहे मी लिहून घेतलं 5. पुढे पीएन कुठे? पीएन 7 आहे. पुढे एमक्यू ची किंमत आहे 2.5, एमक्यू 2.5 आहे. तर क्यूपी ची किंमत काढा. ह्या क्यूपी ची किंमत काढा. प्रश्नामध्ये आपल्याला सांगितले काय सांगितले? एनक्यू इज अँगल बायसेक्टर. मग मी ते लिहून घेतो. इन ट्रायंगल एमएनपी त्रिकोण एमएनपी मध्ये एनक्यू इज अँगल बायसेक्टर. हा कोनदुभाजक आहे. मराठीमध्ये हा कोनदुभाजक आहे. हे शब्द तुम्ही लिहायचं. पुढे आता एनक्यू हा कोनदुभाजक झाला. कोनदुभाजकाचा गुणधर्म काय सांगतो? कोनदुभाजकाचा गुणधर्म इथं कोनदुभाजकाचा गुणधर्म काय सांगतो पहा? अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी किंवा थेरम म्हणा. बायसेक्टर थेरम काय सांगतो पहा? बायसेक्टर थेरम हे पहा. पी क्यू क्यू एम ह्या कोणा हा कोन
ह्या समोरच्या बाजूचे दोन भाग करतो म्हणजे काय PQ छेद QM तसं उरल्या दोन बाजू कुठल्या P पासून सुरुवात इथं P पासून झाले त्यामुळे कळलं PN छेद MN किंमत ठेवूया उत्तर निघेल PQ पहा PQ आहे 7 नाही PQ ची किंमत माहित नाही आपल्याला PQ ची किंमत आपल्याला माहित नाही काढायची QM किती पहा 2.5 PN 7 MN 5 आता तिरकस गुणा करतोय किंवा हे भागिले आहेत तिकडे घालतो आपल्या PQ ची किंमत काढायची PQ आहे असले तो हे भागिले 2.5 तिकडे गेले गुणिले आता भाग जातोय भागावूया 5 1 5 5 5 25 PQ बरोबर काय आलं पहा 7 गुणिले 0.5 7 5 35 एक घर पॉइंट आहे म्हणून एक घर पॉइंट आपल्या सेंटीमीटर वर काही दिलं नाहीये माहिती काय लिहायचं फक्त युनिट एक जर एक दिला असेल तर एक लिहा त्या स्वरूपात हा 1 मार्काला किंवा 2 मार्कसाठी मला विचारला जाईल क्वेश्चन नंबर 4 आपल्याला विचारलंय प्रूव्ह दॅट AP upon PB is equal to AQ upon QC AP upon PB is equal to AQ upon QC हे सिद्ध करा सांगितले मग इथं आपल्या बीपीटी प्रमाणे हे सिद्ध करता येईल पण आपल्याला असं दिलंय का PQ समांतर BC दिलंय का नाही दिलं मग पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल PQ पॅरलल टू BC हे सिद्ध करावं लागेल काय करावं लागेल PQ हे BC ला समांतर आहे हे ज्यावेळेस समांतर असेल त्यावेळेस आपण असं म्हणू की बीपीटी प्रमेयाद्वारे AP upon PB बरोबर AP upon QC मग आम्हाला काय करावं लागेल पहिल्यांदा ही रेषा ह्या रेषेला समांतर आहे हे सिद्ध करावं लागेल मग कसं करायचं चला आपल्याला एक क्लू दिलाय हा कोण दिलाय हा कोण दिलाय हा एक ग्रुप आहे कुठले कुठले कोण आहेत मी त्या कोणाची नावं लिहून देतोय पहा इन ट्रायंगल त्रिकोणाचं नाव पहा ABC त्रिकोण ABC मध्ये कोण APQ एक रूप कोण ABC बरोबर 60 अंश आपल्याला दिले गिवन ठीक आहे ते दिले आहे आता परंतु हे कसले कोण आहेत हे पहा हे दोन कोण सारखे आहेत हे बरोबर चिन्ह हे बरोबर चिन्ह ज्यावेळेस आपण असं बरोबर चिन्ह आहे दोन रेषा आहेत त्या दोन रेषा वरचे कोण ह्या दोन रेषांचे वरचे कोण हा वरचा कोण हा वरचा कोण हा वरचा कोण हा वरचा कोण ज्यावेळेस दोन रेषेच्या वरचे कोण असतात ते कसले कोण असतात संगत कोण असतात बट these angles are corresponding angle मराठीमध्ये परंतु हे कोण कसले कोण आहेत संगत कोण आहेत म्हणून कुठली रेष PQ किंवा आपण सेगमेंट म्हणूया रेषाखंड PQ समांतर सेगमेंट म्हणा किंवा साईड म्हणा रेषाखंड BC हे दोन रेषा समांतर आहेत मग एखाद्या त्रिकोणामध्ये ह्या त्रिकोणामध्ये ही रेष या रेषेला समांतर आहे अशा वेळेस आपण बीपीटी प्रमेय वापरू शकतो बीपीटी थेरम बीपीटी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय काय सांगतो मग AP upon PB AQ upon QC या स्वरूपात हे आपलं पहिलं 4 नंबरचं उत्तर अतिशय सोपं आहे काय केलं फक्त या त्रिकोणामध्ये जे कोण दिले ते कोण मी एकरूप दाखवले 60 अंश हे दिले आहे परत मी काय दिलं परंतु हे कसले कोण आहेत आकृतीकडे बघितलं हे संगत कोण आहेत करस्पॉन्डिंग अँगल मग संगत कोण ज्यावेळेस असतात त्यावेळेस त्या रेषा कशा असतात समांतर असतात PQ समांतर BC मग PQ समांतर BC आहे एखादा त्रिकोण आहे त्यामध्ये दोन रेषा समांतर आहेत अशा वेळेस आपण बीपीटी प्रमेय वापरतो प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरतो वापरलं AP छेद PB AQ छेद QC या स्वरूपात 4 नंबर हा प्रश्न सोपा आहे हेच गणित आपल्या वेगळ्या पद्धतीने देखील सोडता येतं कसं हा एक त्रिकोण घ्यायचा आणि मोठा त्रिकोण घ्यायचा
ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये तुम्हाला हा कोण सेम आहे, एकरूप आहे, समीकरण नंबर 1. हा मधला कोण दोघांमध्ये देखील कॉमन आहे, समीकरण नंबर 2. दोन त्रिकोण एकरूप झाले. हा त्रिकोण आणि मोठा त्रिकोण, कसोटी कुठली, ए टेस्ट कसोटी. मग त्या कसोटीनुसार मग आपला ह्या जोड्या लावून देखील आपलं हे सिद्ध करता येतं. पण हे सोपं आहे, या पद्धतीने तुम्ही सिद्ध करा. क्वेश्चन नंबर 5. तुम्हाला एक चौकोन दिलाय, त्या चौकोन आहे, ट्रॅपेझियम आहे, एबीसीडी नावाचा एक ट्रॅपेझियम आहे, समलंब चौकोन आहे. त्यामध्ये एबी समांतर, एबी पॅरलल बीसी, पीक्यू पॅरलल टू डीसी, तीन रेषा समांतर दिलेत पहा. पुढे एपी ची लांबी दिली आहे, ती किती आहे, 15 आहे. एपी 15 आहे, ते मी लिहून देतो पहा. एपी आहे 15, पीडी आहे 12, क्यूसी आहे 14 आणि बीक्यू ची लांबी आपल्याला काढायची. हे रंगवतोय, हे रंगवला भाग आपला काढायचा आहे. मग काढायचा कसा, आपल्याला जे आपल्याला दिले ते पहिला मी लिहून घेतोय. चौकोन एबीसीडी इज ट्रॅपेझियम. हा समलंब चौकोन आहे. मग समलंब चौकोन हा ट्रॅपेझियम आहे. संपला. आता यामध्ये काय काय दिले पहा. साइड AB पॅरलल टू साइड, PQ पॅरलल टू साइड, DC हे आपल्याला दिलं आहे, म्हणजे गिवन. वाटल्यास मी पुढे गिवन असं शब्द लिहू शकता का. पुढे आता आपला इथं प्रॉपर्टी कुठली वापरायची आहे, 3 पॅरलल, AB पॅरलल टू PQ, PQ पॅरलल टू DC. ह्या तीन समांतर रेषा आहेत, म्हणून मी प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन ती प्रॉपर्टी वापरतो. काय प्रॉपर्टी, एपी अपॉन पीडी, बीक्यू अपॉन क्यूसी, किंमत ठेवा 15/12. बीक्यू ची किंमत माहित नाही. आता हे भागिले 14 इकडे आले गुणिले भाग घालतोय. 15 आणि 12 आहे, दोघंही 3च्या पडद्यात, त्यामुळे 3 भाग घालतोय. 3 चौक 12, 3 5 15. काय उरलं पहा, बीक्यू बरोबर 5 गुणिले 14 छेदामध्ये 4. परत 14 आणि 4 दोघाला पण दोन्ही घालतो का, बेदोनी 4 बेसत्ती 14, 35/2. 35 ला 2 भागाला, बे 1 बे 1, एकावर 5 15, बेचा पाडा 15 असतो, बेसत्ती 14, 1 बे 5 10, 17.5. तुम्हाला जर सेंटीमीटर दिलं असेल तर सेंटीमीटर लिहा, नसेल तर युनिट किंवा एकक हा शब्द लिहा. क्वेश्चन नंबर 6. यामध्ये आपल्याला क्यूपीचं माप काढायचं आहे. कसं काढतो ते पहा. क्यूपीचं माप काढण्यापूर्वी आपल्याला काय काय दिले आकृतीमध्ये ते मी लिहून घेतोय. इन ट्रायंगल, त्रिकोणाचं नाव सांगा, पीएमएन. या त्रिकोणामध्ये क्यूएन हे काय आहे, अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर कोनभाजक आहे. हा क्यूएन हा काय, कोनभाजक आहे. मग आपल्या कोनभाजकाचा प्रॉपर्टी किंवा कोनभाजकाचा गुणधर्म माहिती आहे. काय पहा, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी काय सांगते पहा, पी एन अपॉन एम एन बरोबर, पी पासून सुरुवात करा, पी क्यू क्यू एन. किंमत ठेवूया आपण. पी एन ची किंमत आहे 40, एम एन ची किंमत आहे 25, पी क्यू माहित नाहीये, एम क्यू आहे 14. हे भागिले 14 इकडे आले गुणिले 40/25 गुणिले 14 बरोबर पी क्यू. भाग घालतोय 5चा, 5 5 25, 5 8 40. काय काय उरलं पहा, पी क्यू बरोबर 14 गुणिले 8 छेदामध्ये 5. तर वरचा गुणा करून घेतोय. 8 ने 14 गुणा, 8 ने 4 ला गुणतो, 8 5 832, 2 हाताला 3,
8 8 3 11 छेद 5. आता 112 ला 5 न भागतोय 5 दोन्ही 10 1 एकावर 2 12 5 चा पाडा 12 असतो 5 दोन्ही 10 12 तून 10 गेले 2 उरले 2 वर 0 20 5 चा पाडा 20 असतो 5 चोक 20. या स्वरूपात पीक्यू ची किंमत मिळाली. जर एक दिलाय का बघा दिलं नाहीये मग युनिट लिहूया. हा प्रश्न सोपा आहे. आपला अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी कोनभाजकाचा गुणधर्म आपण हा सोडवायचा आहे. क्वेश्चन नंबर 7 यामध्ये आपला एक डायग्राम दिली आहे आणि प्रश्न असा विचारलाय ए बी पॅरलल टू सी डी पॅरलल टू ई एफ अँड फाइंड एक्स अँड ए. हे पहा ए बी ही पॅरलल आहे सीडी शी, ही सीडी पॅरलल आहे ई एफ शी. म्हणजे 3 समांतर रेषा दिल्यात आपल्याला थोडक्यात. मग ह्या 3 समांतर रेषा आहेत आणि काही किंमत पण दिली आहे. तर एसी ची किंमत दिली आहे, बीडी ची दिली आहे, डीएफ ची दिली आहे आणि एक्स ची किंमत काढा असं विचारलंय आणि ए ची किंमत काढायचं आहे. काढूया. कसं काढायचं पहा. चला आपल्या जे दिले आकृतीमध्ये लिहून घेऊया. हिअर ए बी पॅरलल टू सी डी पॅरलल टू एफ ई गिवन. आता 3 समांतर रेषा आहेत म्हणून 3 समांतर रेषेचा गुणधर्म वापरतो. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन. मराठीमध्ये 3 समांतर रेषेचा गुणधर्म काय सांगतो गुणधर्म पहा. एसी छेद सीई एसी छेद सीई बरोबर बीडी छेद डीएफ. किंमत ठेवूया. एसी ची किंमत आहे 12, सीई ची किंमत आहे एक्स, बीडी ची किंमत आहे 8 वरी 4. तर भाग घालतो मी 4 1 4 4 2 8 12 छेद एक्स 2 छेद 1 क्रॉस मल्टीप्लाय करतोय. 12 गुणिले 1 2 गुणिले एक्स 12 बरोबर 2 गुणिले एक्स. हे गुणी 2 निघाले भागिले एक्स बरोबर 12 ला 2 भागलं 6 युनिट. हा एक्स मिळाला. आपल्याला नुसतं एक्स विचारलं नाहीये. आपलं काय विचारलंय अजून ए ची किंमत देखील आपल्याला काढायची आहे. ए पण ए ची किंमत काढतोय. कसं झालं पाहिजे एई एसी प्लस सी. एसी ची किंमत किती 12 आहे. एक्स म्हणजे सी किती निघाले 6. 12 आणि 6 ची किंमत 18 युनिट. या स्वरूपात ए मिळालं एक्स मिळालं. क्वेश्चन नंबर 7 हे 3 समांतर रेषेवर आधारित हा क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 8 त्यामध्ये प्रश्न असा विचारलाय एक ट्रायंगल आहे एल एम एन. हा एल एम एन नावाचा एक त्रिकोण आहे आणि इथं प्रश्न असा विचारलाय एमटी. एमटीचं रे एमटी एमटी हे काय आहे अँगल बायसेक्टर आहे कोनभाजक आहे आणि एल चं माप आहे 6, एम एन चं माप आहे 10, टीएन चं माप आहे 8 आणि एल चं माप काढायचं आहे. हा अँगल बायसेक्टर आहे एमटी. मी आकृतीमध्ये जे दिलंय ते लिहून घेतो पहा. इन ट्रायंगल एल एम एन काय दिले पहा एमटी रे एमटी इज अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर हा कोनभाजक आहे. एमटी हा कोनभाजक आहे. मग कोनभाजकाचा गुणधर्म काय सांगतो. एल टी छेद टीएन बरोबर एल एम छेद एम एन. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. किंमत ठेवूया. एलटी ची किंमत आहे एलटी ची किंमत माहित नाहीये. टीएन ची किंमत आहे 8, एलएम ची किंमत आहे 6, एमएन ची किंमत आहे 10. भाग घालतोय. बेचा भाग घालतोय पण बेत्रिक 6 बेपंच 10. क्रॉस मल्टीप्लाय करतोय किंवा नसेल हे भागिले आहे तिकडे घाला.
एल टी बरोबर 3/5 गुणिले 8. 8 ने 3 ला गुणा 36. एल टी बरोबर 24 ला 5 ने भागायचं. 5 + 20 उरले 4, 4 वर 0, 40, 5 चा 40 होतं 40. एल टी बरोबर 4.8 सेंटीमीटर वर दिला दिले का नाही दिले नसेल तर युनिट शब्द लिहायचा. मराठीमध्ये हा शब्द लिहायचा. 4.8 हे काय आलं आपला एल टी ची व्हॅल्यू मिळाली. एल टी आपल्या ह्या डायग्राम मध्ये या स्वरूपात आपला प्रश्न पण प्रॉब्लेम्स मध्ये जर विचारले जाणार आहेत. त्यामध्ये 1, 2, 3 पैकी कुठले पण 3 किंमत मानली जाते. चौथी किंमत आपल्याला काढायची असेल. क्वेश्चन नंबर 9 यामध्ये ट्रायंगल दिलाय. ट्रायंगल एबीसी बीडी इज अँगल बायसेक्टर. बीडी हा कोन भाजक आहे. एबी चा माप x दिलाय. बीसी x+5 बीसी हा बीसी x+5 आहे. ईडी ची किंमत x-2 आहे आणि डीसी ची किंमत x+2. तर x ची किंमत आपल्याला काढायची आहे. ह्या पूर्ण डायग्राम मध्ये एक काय दिसतं पाहिजे त्रिकोण आहे. त्रिकोणामध्ये कोन भाजक आहे आणि सगळं x च्या स्वरूपात व्हॅल्यू दिली आहे आणि आपल्याला x ची किंमत काढायची आहे. मग काढूया. पहिल्यांदा जे दिले ते लिहून घेतो आपण. इन ट्रायंगल एबीसी स्वल्पग्राम बीडी काय आहे कोन भाजक आहे. बीडी इज अँगल बायसेक्टर. हा कोन भाजक आहे. मग आपल्याला माहिती आहे कोन भाजकाची प्रॉपर्टी काय आहे ती लिहून घेऊया. AB BC अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DC. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी मराठीमध्ये कोन भाजकाचा गुणधर्म किंमत लिहूया. AB ची किंमत आहे x, BC आहे x+5, AD आहे x-2, x+2, DC ची किंमत x+2. आता हे सोडवायचं कसं. अधिक चिन्ह आहे त्यामुळे मी कंस करतोय. क्रॉस मल्टिप्लाय करतोय ह्याचा आणि ह्याचा मल्टिप्लाय करतोय. x मल्टिप्लाय x+2 इज इक्वल टू ह्या दोघांचा मल्टिप्लाय x+5 x-2. x ने आज सगळ्याला गुणतोय x ने x ला मल्टिप्लाय केलं x², x ने 2 ला मल्टिप्लाय केलं 2x, x ने x ला मल्टिप्लाय करतोय x², x ने -2 ला -2x. काय केलं मी तर पेने रंगवतोय म्हणजे तुम्हाला समजेल. x ने x ला मल्टिप्लाय केलं x2x², पण हे x ने काय केलं 2 ला मल्टिप्लाय केलं म्हणजे काय आलं -2x. तसं 5 ने ह्याला मल्टिप्लाय करतोय x +5x ह्या 5 ने 2 ला मल्टिप्लाय करतोय म्हणजे काय बोलता +- 5 × 10. आता हे दुसरं आपला समीकरण मिळालं. हे सोडवायचं आणि x ची किंमत काढूया. चला हे +x² आहे हे +x² आहे मध्ये बरोबर चिन्ह आहे त्यावेळेस हे निघून जातं. जर प्लस आहे आणि बरोबर चिन्ह असेल तर निघून जातं. आता हे -2x इकडे घेतोय किंवा असं करतोय 2x ला 2x हा प्लस मायनस 5x मधून 2x केले 3x चिन्ह मोठ्याचं प्लस -10. आता हे -10 इकडे घेतोय 2x इकडे घालतोय -10 झाले +10 तर 3x आहे. हे +2x तिकडे गेले मायनस 3x मधून 2x गेले x ची व्हॅल्यू काढली 10. या स्वरूपात आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू काढा असं म्हटलंय. x व्हॅल्यू काढली 10. x = 10. क्वेश्चन नंबर 10 त्यामध्ये प्रश्न असा विचारलाय एक त्रिकोण दिलाय त्या त्रिकोणामध्ये PQ
ही PQ ही समांतर आहे कोणाशी DE शी, त्याने आपल्याला दिलंय. तसेच QR ही रेष समांतर आहे EF शी दिलंय. आणि पुढे असा विचारला प्रश्न, तर PR समांतर DF ह्याच्याशी आहे का हे सिद्ध करा आणि ऍक्टिव्हिटी पूर्ण करा. रिकाम्या जागा आपल्या भरायच्या. मग आता मी भरतोय कसं हे नीट लक्ष द्या. पहिल्यांदा आपला हे सिद्ध कसं करायचं ह्याच्याशी आपण चर्चा करूया. PQ समांतर DE ह्या एवढा त्रिकोण आहे पहा, DXE एवढ्या त्रिकोणामध्ये ही आणि ही बाजू समांतर आहे. ज्यावेळेस एका त्रिकोणामध्ये दोन बाजू समांतर असतील बीपीटी वापरायचे. तर पुढे आपल्याला अजून काय दिलंय, QR समांतर EF हा त्रिकोण कुठला आहे XEF, याच्यामध्ये बीपीटी वापरायचं. ह्या दोन्हीवरून बीपीटी वापरून ही बाजू ह्याचं गुणोत्तर ह्या बाजूचं गुणोत्तर हे दोन्ही समांतर दाखवून ह्या त्रिकोणामध्ये ही बाजू ह्या बाजूशी समांतर आहे हे आपल्याला सिद्ध करता येईल. चला ऍक्टिव्हिटी मध्ये आपण पूर्ण करू. ऍक्टिव्हिटी मध्ये काय करायचं पहा, PQ आणि DE हे कुठल्या त्रिकोणात आहे, XDE या त्रिकोणात आहे. XDE या त्रिकोणामध्ये PQ समांतर DE हे दिलंय गिवन दिले आहे. मग ह्या त्रिकोणामध्येच आपल्या ह्या त्रिकोणामध्ये बीपीटी वापरायचं आहे. मग कसं वापरणार बीपीटी, XP अपॉन PD, XQ अपॉन QE, XQ अपॉन QE. समीकरण नंबर 1, इक्वेशन नंबर 1 बाय बीपीटी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आता 2 नंबरला QR आणि EF या त्रिकोणात आहे पण XEF मध्ये QR समांतर EF आपल्या प्रश्नात दिले आहे. गिवन रिकाम्या जागी गिवन दिली आहे. पुढे इथं बीपीटी वापरा. तर बीपीटी वापरूया प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. कसं वापरणार, XEF मध्ये बीपीटी वापरायचं आहे. आता XQ आपण QE या साईडला घेऊया. तर XR अपॉन RF XQ अपॉन QE. समीकरण 1 आणि 2 कडे बघा. समीकरण 1 आणि 2 कडे बघितल्यानंतर ही बाजू सेम दिसते. ही बाजू सेम आहे. म्हणून इकडची बाजू कशी असणार आहे, सेम असणार आहे. कुठली, XP अपॉन PD, XR अपॉन RF. XP कुठे आहे, XP अपॉन PD, XR अपॉन RF हे कुठल्या त्रिकोणात आहे, ह्या त्रिकोणात आहे. त्या त्रिकोणाचं नाव आहे XDF मध्ये. म्हणून काय झालं, PR समांतर DF PR समांतर DF बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. इथे मी लिहून दिले, फक्त रिकाम्या जागा आपण भरल्यात. या स्वरूपात हा प्रश्न समजा रिकाम्या जागा जरी नाही दिल्या असतील तर तुम्हाला सोडवता यावा. काय करा, पहिल्या ह्या रिकाम्या जागा बघा, व्यवस्थित भरून घ्या. नंतर हा प्रश्न रिकाम्या जागा न घेता तुम्ही सोडून बघा. सोपा. क्वेश्चन नंबर 11, प्रश्न क्रमांक 11. यामध्ये आपले एक ट्रायंगल दिला आहे, ABC नावाचा एक ट्रायंगल आहे. यामध्ये रे बीडी हा बीडी नावाचा जो काही रे आहे, किरण आहे बीडी, तो काय करतो म्हणे, कोण एबीसी ला दुभागतो. एबीसी चा अँगल बायसेक्टर आहे. ठीक आहे. पुढे रे सीई हा देखील कोणाचा आहे, अँगल एसीबी चा बायसेक्टर आहे. आणि पुढे असं सांगितलंय एबी पॅरलल एसी, एबी आणि एसी पॅरलल आहेत. पुढे आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, ईडी पॅरलल टू बीसी. ईडी कुठे आहे का, मी पेन दिसत दाखवतो. ईडी पॅरलल टू ईडी पॅरलल टू बीसी आपला पॅरलल आहे हे दाखवायचं आहे. चला मग दाखवायचं कसं ते बघूया. पहिल्यांदा आपला एवढा भाग दिलाय, तेवढ्या भागाबद्दल आपण बोलूया. कुठल्या, ट्रायंगल इन ट्रायंगल एबीसी त्रिकोण एबीसी मध्ये काय दिले पा, रे बीडी बायसेक्ट अँगल एबीसी पर्यंत लिहितोय. एवढ्याच भागासंदर्भात मी चर्चा करतोय. बघा
बीडी कुठे आहे? हा बीडी कोणाचा? एबीसीचा. हा अँगल एबीसीचा बायसेक्टर आहे. मग अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी काय सांगते? एवढ्याच भागासाठी हा कोनदुभाजक असेल. हा कोनदुभाजक आहे. हा कोनदुभाजक आहे. तर काय सांगेल पहा? एडी अपॉन डीसी, एबी अपॉन बीसी. हे पहा, एबी अपॉन बीसी, एडी अपॉन डीसी. इक्वेशन नंबर 1, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. आता जसं हे पहिले एवढा भाग घेतला तसं पुढचा भाग घेऊया. रे सीई बायसेक्ट अँगल एसीबी. रे सी हा एसीबी चा बायसेक्ट आहे, तर कोनदुभाजक आहे. मग इथं पण आपण तोच गुणधर्म वापरतोय अँगल बायसेक्टरचा. मग काय होईल पहा? एसी अपॉन एबी बरोबर ए अपॉन ईबी. AC upon BC is equal to A upon EB. Equation number 2, property angle bisector property. आता प्रश्नामध्ये अजून एक भाग आहे आपला, AB आणि AC काय कॉन्ग्रुएंट आहे. ते लिहितो का? साइड AB कॉन्ग्रुएंट साइड AC. क्वेश्चन नंबर 3 हे गिवन दिले आहे. मग 1 नंबर 2 नंबर 3 नंबर कडे जर आपण बघितलं काय दिसतंय पहा? हे पहा, हा AB आहे. हे आपण रंगवतो पहा. हा AB, इथं AC, हे दोघं सेम आहेत. AB आणि AC सेम आहे. मग खाली BC आहे, BC सेम आहे. म्हणजे इकडचा भाग हा सेम आहे, म्हणून हा भाग कसा झाला? सेम झाला. एडी बरोबर इक्वेशन 1 आणि 2, इक्वेशन 1, 2, 3 समीकरण 1, 2, 3 वरून एडी छेद डीसी बरोबर एई छेद ईबी हे समीकरण आपल्या मिळालं. आता हे समीकरण आकृतीवर बघा बघू. एडी येत आहे, डीसी येत आहे, ए येत आहे, ईबी येत आहे. म्हणजे हे काय आहे? तर बीपीटी प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आहे. कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार हे बाजू भागिले हे बाजू, ही बाजू भागिले ही बाजू. असं कधी असतं? त्यावेळेस हिरे शिरे समांतर असते. सेगमेंट ईडी पॅरलल साइड बीसी म्हणजे ईडी समांतर बीसी. आपल्याला हेच पाहिजे होतं, ते प्रूव्ह झालं. त्या स्वरूपात हा प्रश्न 11वा सोपा आहे. पुन्हा रिव्हिजन करा, परफेक्ट होऊन जाईल. या स्वरूपात 1.2 आपला संपला.